पाणी उकळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी सोयाबीन सोडलेलं आहे। 15 मिनिटं मी असंच ठेवणार आहे, कारण छान फुगले पाहिजेत। मगाशी दाखवल्याप्रमाणे आता हे 15 मिनिटं भिजून झाले आहेत। आता हे आपण सोयाबीन पिळून घेऊया। छान पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। आता हे सोयाबीन मिक्सरमध्ये मी वाटून घेते। मिक्सरला सोयाबीन असं बारीक करून घेतलं आहे, ना जास्त जाड ना जास्त बारीक। सोयाबीनची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद, धनाजिरा पावडर, लाल तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर आणि बारीक करून घेतलेलं सोयाबीन। आता आपण तेलामध्ये मोहरी टाकणार आहोत। छान तडतडून घ्यायची आहे। छान तडतडण्याचा आवाज येत आहे। आता आपण जिरं टाकूया। जिरं टाकून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। कांदा छान लाल भाजून घेऊया। कांदा आपला लाल छान भाजून झाला आहे। तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे। आता याच्यामध्ये आपण हळद आणि धनाजिरा पावडर टाकणार आहोत। छान हलवून घेऊ। मध्ये लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत। आता हे छान हलवून घेतल्यानंतर आपण बारीक केलेलं सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। छान हलवून घ्यायचं आहे। छान कोथिंबीर टाकूया। आता आपण छान एक वाफ देऊन घेऊया। एक वाफ काढून झाली आहे। आता थोडंसं आपण हलवून घेऊ। अशा प्रकारे आपली सोयाबीनची भुर्जी रेडी आहे।